तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज भागवल तुमचं आपल्या उनगा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आजचा दिवस असा एकदम खास, कारण आज आमच्याकडे हा 26 जानेवारीची पूजा आणि ही पूजा खास म्हणजे का तर यंदा हा 30व्या वर्ष आणि या पूजेत बसलो हा आमचं मिलिंद दादा आणि वहिनी. आणि ही बघा, ही आहे सृष्टी बसली आहे, मिलिंद दादा आणि मधुरा वहिनीची मुलगी आणि ताई मावशी बसला. तृप्ती, या बघा तृप्ती बसला गाजराचा हलवा खातात आणि ही बघा मम्मी बसली. मम्मी पान खातात. तर मी आता जातोय बाहेर, पण आता आपलं ब्लॉग सुरू करण्याच्या आधी ना आम्ही भरूची कामं केली बरीचशी म्हणजे कलर मारणं आहे, आता सगळ्या डिझाईन वगैरे काढणार. तर आता ना आपण ना तिथे एक आढावा घेऊया कसं होतं, पण तो धावतो पळवतो असं झालं. मग आपण ना लवकर लवकर ब्लॉग पळवूया मग पुढे, म्हणजे आपल्याला सगळा बघू का, कारण आजचं पूर्ण दिवस ना तो आपल्याला दाखवतो त्याच्यामध्ये काय काय स्पर्धा असणार आणि अजून काय नाही का, म्हणजे जेवणाची पंक्ती उठणार तर आपण सगळं दाखवतो. चला तर मग आता आपण डायरेक्ट ना थोड्या वेळाने भेटूया. बाय. तर मित्रांनो, मिलिंद दादा आणि वहिनी पूजेसाठी झालेली आहे तयार. तर पूजेत बसूच्या आधी दादा आणि वहिनी सर्वांचे आशीर्वाद घेतले. गुरुजींनी पूजा मांडून झाली होती. मग काय, चाळीच्या वतीन किळुस्कर काकांनी देवापुढे गारानं घातल्या आणि मग सुरुवात झाली ती आपल्या पूजेत. तर मित्रांनो, हा पूजा सुरू हा तोसर आपण सत्यनारायणाचे प्रसाद आणि जेवण करतं थंय जाऊन बघून येऊया कितपत तयारी झाली आहे. चला तर ही बघ, हे सुरू हा ती दुपारच्या जेवणाची लगबग. सकाळी 7 वाजल्यापासून ताईतले सगळ्या बायका एकत्र येऊन हा सगळा जेवण करतात. आणि हो, त्यांचा यात सांगूच राहिला, ही आमची चाळ म्हणजे यात मिनी कोकणच असेल. होय, खरंच ह्या यात मिनी कोकण. आमच्या चाळीत सगळेच आपले कोकण पट्ट्यातले म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. एकीकडे ते जेवण बनताचा तोसर हय चालू हा ते आपल्या सत्यनारायणाच्या प्रसादाची तयारी. ही बघा, हे प्रसाद बनवतात.
तर मित्रांनो आता वेळ झाली होती ती आरतीची. चला तर आपण आरतीक जाऊया. आरत झाली आणि पहिल्यांदाच असा झाला की दुपारचा भजन येते. घाई गडबड असल्यामुळे मी का ती शूट करू शकले नाही. हां, पण नंतर जी वेळ होती ती आपल्या महाप्रसादाची म्हणजे जेवणाची. शाळेतल्या सगळ्या आमच्या मुलांनी जेवण वाढू घेतलं आणि चाळकऱ्याने त्याचा मस्त आस्वाद घेतला. तर मित्रांनो आता वेळ होती ती हळदी कुंकवाची. शाळेतल्या सगळ्या महिलांचा आज हळदी कुंकू होता. तर मित्रांनो आता हळदी कुंकू झाला होता आणि वेळ होती ती भजनांची. आमच्या चाळीतले बाळकृष्णराव राणे बुवा म्हणजेच आमचे राणे काका यांनी भजनाला सुरुवात केल्याने मका त्यांची भजनात तर काही रेकॉर्ड करून गावली नाही. हा, पण त्यांनी जो गझलरूपी महाराष्ट्र गीत जर त्यांनी गायल्याने ता मात्र मी पूर्ण शूट केलेला आहे. ता मी तुमका ऐकतो, पण ता आता नाही, ता पुढच्या भागात. कारण पुढच्या भागाची सुरुवात ही राणे काकांच्या महाराष्ट्र गीतानंच होणार.